पूर्वीच्या काळी फ्रीज नसतानाही कैऱ्या वर्षभर टिकवण्यासाठी अशा पद्धतीचा रसरशीत मेथांबा केला जायचा। मेथी आणि मोहरीचे केलेला मसाला हा पचनासाठी चांगला असतो। त्याचबरोबर आंबट गोड चवीचा हा चटकदार मेथांबा तुम्ही एकदा बनवाल ना तर वर्षभर नेहमीच तो आवडीने खाल। सो हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच पद्धतीच्या खूप पौष्टिक रेसिपीज, हेल्दी रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण वर्षभर साठवणीचा कैरीचा मेथांबा कसा करायचा ते पाहूया। आता या ठिकाणी त्यासाठी कैरी घेतलेली आहे। कैरी घेतल्यानंतर तुम्हाला ते अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायची, त्यानंतर हाताने चोळून स्वच्छ धुवायची, देठाकडील भाग काढून टाकायचा आणि त्यानंतर त्याची वरील जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची। त्यानंतर कैरी अशा पद्धतीची कट करून घ्यायची। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथांबा टिकवण्यासाठी तुम्हाला कैरी ही खूप पिकलेली नको आहे, अशा पद्धतीची कच्ची आणि आतून पांढरी शुभ्र असेल अशा पद्धतीची कैरी तुम्हाला मेथांबा करण्यासाठी घ्यायची, तरच तुमचा मेथांबा हा छान वर्षभर टिकणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स आहे। हे पहा, अशा पद्धतीने छान अशी सगळी कैरी आपण कट करून घेतलेली आहे आणि एवढ्या कैरीमध्ये आपला 1 वाटी एवढा मेथांबा तयार होणार आहे। आता ही जी कैरी आहे तुम्ही जर वाटीने मोजून घ्याल तर 1 वाटी एवढी होणार आहे। कढईमध्ये टाकायचं तेल, तेलामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडून द्यायची, त्यानंतर टाकायचा अर्धा चमचा मेथी दाणे देखील हलकेसे परतवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली आपण कैरी टाकणार आहोत। या ठिकाणी वापरावयाची सगळी भांडे स्वच्छ असावी, कोरडी असावी, त्यामुळे तयार झालेला मेथांबा हा वर्षभर आरामशीर टिकतो। ही दुसरी महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स, कारण वर्षभर साठवणीचे जे पदार्थ असतात ना त्यासाठी स्वच्छ आणि कोरड्याच भांड्याचा वापर करायचा। आता त्याच पाटीच्या मापाने टाकूया पाऊण वाटी एवढा गूळ। या ठिकाणी गुळाचं प्रमाण जर तुम्हाला थोडंसं कमी अधिक करायचं असेल तर करू शकता, कारण की कैरी तुमची किती आंबट आहे, किती गोड आहे, त्यावर देखील गुळाचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं। परंतु या ठिकाणी मी घेतलेली कैरी थोडीशी आंबट गोड चवीची होती, त्यामुळे 1 वाटी कट केलेली कैरी होती, त्यासाठी पाऊण वाटी एवढा गूळ घेतला। त्यानंतर 1 चमचा लाल मिरच पावडर टाकली, अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। गोडाचा पदार्थ असला तरी मिठाशिवाय तो पूर्ण होत नाही, त्यामुळे मीठ हे वापरायचंच। त्यानंतर या ठिकाणी मंद ते मध्यम आचेवर गूळ छान असा वितळून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनंतर लगेचच पाक चेक करायचा। तुम्ही पाहू शकता हलकासा दाटसरपणा आलेला आहे आणि आपल्याला लगेचच पाक चेक करायचा आहे। गूळ वितळल्यानंतर अगदी 2 मिनिटांनंतर पाक चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 तारी असा पाक आपला झालेला आहे। अशाच पद्धतीचा पाक आपल्याला झालेला असायला हवा। त्यानंतर लगेचच गॅस करूया बंद आणि कढईमध्येच आपण छान थंड करून घेतलेली आहे। त्यानंतर थंड झाल्यानंतर देखील खूप घट्टसर नाही, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ही मेथांब्याची असावी। या ठिकाणी मेथांबा बऱ्याचदा वर्षभर टिकत नाही, अशा वेळी तुमचा पाक बऱ्याचदा कच्चा राहतो। छान एकतारी पाक झाला नाही तरी देखील तुमचा मेथांबा खराब होऊ शकतो, त्यामुळे पाक मात्र चेक करा। अगदी गूळ वितळल्यानंतर 1 मिनिटाच्या अंतराने लगेच चेक करा। माझ्यापेक्षा तुम्हाला हा वेळ थोडासा कमी अधिक देखील लागू शकतो, कारण तुमचं गॅसचं टेम्परेचर किती आहे, कढई किती जाड किंवा पातळ बुडाची आहे, त्यानुसार थोडासा वेळ कमी अधिक लागू शकतो। मेथांबा तयार झालेला आहे, छान थंड करून घ्यायचा। त्यानंतर स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हा स्टोअर करायचा। त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्हाला हा सर्व करायचा त्यावेळेस कोरड्या चमच्याचाच वापर करा, म्हणजे मेथांबा वर्षभर छान असा राहतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि वर्षभर 365 रेसिपीज दररोज दुपारी न चुकता पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका, शेअर देखील नक्कीच करा आणि उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।